झलक शर्फी. वेलकम टू द 97 ड्रग्ज इन 97 डेज सिरीज. आणि आज आपण बघणार आहे चंदन. आणि हे बघू शकता चंदनचं झाड बघ. त्याच्यानंतर याचे पानं बघू शकता, ते छोट्या छोट्या ग्रीन कलरचे आहेत याचे पानं. त्याच्यानंतर याचे जे साल आहे ते काळ्या कलरचे आणि मध्ये आपण कापलं तर आपल्याला हर्ट वूड सारखं दिसल. त्याच्यानंतर याचं लॅटिन नेम आहे सॅन्टॅलम अल्बम. आणि हे रक्तचंदनचं नाव आहे टेरोकार्पस सॅन्टालिनस. एक श्वेतचंदन आणि रक्तचंदन. जे श्वेतचंदन हे तुम्ही बघितलं आता ते श्वेतचंदन होतं. आणि रक्तचंदन जे की अवेलेबल नसते सिरियसली, ते आपण पुष्पा मूवीमध्ये बघितलेलं आहे. रक्तचंदन त्याची खूप मोठी तस्करी झालेली आहे आणि त्याच्यावर एक मूवी पण बनलेला आहे. तर रक्तचंदन, तर चंदन यांची फॅमिली आहे सॅन्टालेसिया फॅमिली. नावातच आहे सॅन्टॅलम अल्बम, तसंच सॅन्टालेसिया ही फॅमिली आहे. त्याच्यानंतर याचं उपयुक्त अंग आहे कांडसार तेल, हे त्याचं उपयुक्त अंग आहे. त्याच्यानंतर याचं जे पर्याय नावे आहेत श्रीखंड. खंड हा खूप त्याचा ब्युटिफुल असतो. त्याच्यानंतर गंधसर, त्याला वास खूप छान येते. मलयज, मलबार रिजनमध्ये सापडतो. सर्पवास, त्याला सर्पगंध असतो. शीतल, थंड असतो. चंदन हा प्रामुख्याने कर्नाटक, केरळ व तमिळनाडूमध्ये सापडतो आणि विशेषतः मलबारमध्ये सापडतो. चंदनम शीतलम वृक्षम तिक्तम आल्हादनम लघु श्रमशोष विशश्लेष्म तृष्णा पित्तास्रदाहनोद्भाव प्रकाश चंदन याचा निगंतूचा उपयोग आपण शिरशूल मध्ये करू शकतो, दाह करू शकतो. याचा चंदनाचा लेप व त्याच्यामध्ये कर्पूर मिक्स करून आपण कपाळावर लावल्याच्या नंतर तीव्र ज्वर जो असतो तो कमी होतो. त्याच्यानंतर कंडुग्न, जो शरीरामध्ये घाण वास येतो, हे चंदनाचा लेप लावल्याच्या नंतर दूर होतो. हे त्याचं अग्रकर्म आहे. चंदन हे आपण चंदनाटी वटी, चंदनाटी चूर्ण, चंदना अरिष्ट याच्यामध्ये वापर करू शकतो. जो रसात तिक्त आहे, घासले असता पीतवर्ण दाखवितो, कापले असता आतमध्ये रक्तवर्णी व बाह्यांगात श्वेतवर्णी आहे, खोडामध्ये ग्रंथी आहेत, असे चंदन श्रेष्ठ आहे. चंदन मिला है जो हमने पुष्पा मूवी में देखा. तेरी झलक शर्फी.